नाव ए आहे, त्याला मेश झालेले दोन गिअर आहेत बी आणि सी, हे या आर्म वरती माउंट केलं बघा. हा आर्म आहे, आर्म हा एच्या अबाउट पिवोट केलाय, म्हणजे एच्या अबाउट फिरू शकतोय. आणि या आर्म वरती दोन गिअर माउंट केलेत बी आणि सी. या बी ला आणि सी ला मेश होणारा एक बाहेर गिअर आहे, तो म्हणजे डी. आता या फिगर वरून तर असं कळतंय की डी हा इंटरनल टीथचा गिअर असायला पाहिजे, जे इंटरनल गिअर असायला पाहिजे. हा म्हणजे बीच आणि डीचं, तसंच सीचं आणि डीचं जे मेशिंग असणार ते काय असायला पाहिजे, इंटरनल मेशिंग असायला पाहिजे. का? कारण की हे दोन ए बी एक्सटर्नल मेशिंग आहे बघा, बरोबर. एसी हे एक्सटर्नल मेशिंग आहे, पण डीच्या सेंटरच्या आतमध्ये सीचा गिअर आलाय, म्हणजे डीचे टीथ हे सगळे इंटरनल असायला पाहिजेत, या फिगर वरून कळते. ओके, चलो पुढे जाऊया. हाऊ मेनी रिव्होल्युशन्स डज द आर्म, म्हणजे आर्मचे किती रिव्होल्युशन्स होतील, टू विच द पिनियन बी अँड सी आर अटॅच्ड. आणि या आर्म वरती पिनियन बी आणि सी ह्या अटॅच केलेले आहेत असं सांगितले. आर्मचे किती रिव्होल्युशन होतील असं विचारले, आणि त्या आर्म वरती बी आणि सी हे दोन पिनियन, म्हणजे गिअर स्मॉलर जर असेल गिअर मध्ये तर त्याला काय म्हणतो आपण, पिनियन. हा पिनियन अटॅच केला असं सांगितलंय. ठीक आहे, पुढे काय म्हणलंय, मेक. त्यातली पहिली कंडिशन काय बघा, व्हेन ए मेक्स वन रिव्होल्युशन क्लॉकवाईज. व्हेन मी तर त्यातलं काय करतो, पहिल्या गिअरचं पहिल्या प्रॉब्लेमच मी गिवन घेतो. काय, व्हेन ए मेक्स वन रिव्होल्युशन, म्हणजे गिअर ए च किती रिव्होल्युशन झालंय, वन रिव्होल्युशन. गिअर ए च वन रिव्होल्युशन इन क्लॉकवाईज डायरेक्शन, ब्रॅकेटमध्ये जी डायरेक्शन पण दाखवतो, इन क्लॉकवाईज डायरेक्शन. अँड डी मेक्स हाफ रिव्होल्युशन, आणि गिअर डी चे किती रिव्होल्युशन दिलेत, हाफ रिव्होल्युशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि गिअर डी चे अँटी क्लॉकवाईज ला दिले. ठीक आहे, 2 नंबरची कंडिशन वाचत नाही, 1 नंबर सॉल्व्ह करूया, नंतर 2 नंबर कडे जाऊया. पुढे बघा, लास्टचं वाक्य वाचा. द नंबर ऑफ टीथ ऑन गिअर ए अँड डी आर, म्हणजे टीथ ऑन गिअर ए अँड टीथ ऑन गिअर डी आर किती बघा, 40 अँड 90 टीथ. 40 अँड 90 टीथ. ए वरती आणि डी वरती त्याने टीथ दिले 40 अँड 90. आता या कंडिशन साठी त्यानं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलाय. सगळ्यात पहिल्यांदा हा प्रॉब्लेम जो आहे तो इपिसायक्लिक गिअर ट्रेनचा आहे. इपिसायक्लिक गिअर ट्रेनच्या प्रॉब्लेमला पाहणं आपण स्टेप्स सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं की याचा व्हेलॉसिटी रेशोचा टेबल कसा बनवायचा. त्याच्यानंतर जर कोणाचे टीथ दिले नसतील तर ते कसे डिटरमाइन करायचे. ठीक आहे, चलो मी त्या स्टेप्स बघाणं करतो. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा या प्रॉब्लेमची स्टेप, हे गिवन वगैरे न वाचता डायरेक्ट जे काही प्रॉब्लेमची फिगर दिले त्या प्रॉब्लेमच्या फिगरवरून डायरेक्ट काय बनवायचं बाळांनो, त्या प्रॉब्लेमच्या फिगरवरून डायरेक्ट आपण टेबल बनवायचा. ठीक आहे, स्पीड रेशो किंवा टेबल ऑफ स्पीड. मी सगळ्यात पहिल्यांदा बाळांनो टेबल बनवतो. या टेबलला किती कॉलम असणार, त्या टेबलला किती कॉलम असतात बाळांनो, टोटल 3 कॉलम. ओके, त्यातला सगळ्यात पहिल्यांदा कॉलम येतो सिरियल नंबरचा, सगळ्यात पहिला कॉलम सिरियल नंबर. त्यानंतर सेकंड कॉलम जो असणार आहे तो म्हणजेच काय, कंडिशन ऑफ मोशन, म्हणजे आपण कुठल्या टाईपची आणि कशी मोशन होणार आहे ती इथे लिहिणार, कंडिशन ऑफ मोशन. आणि त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे तो म्हणजे कशाचा आहे, रिव्होल्युशन. ठीक आहे, तिसरा जो कॉलम आहे तो म्हणजे कशाचा आहे, रिव्होल्युशन. आता या रिव्होल्युशनच्या कॉलम मध्ये आपण काय करतोय, सब कॉलम तयार करतोय, सब कॉलम. ठीक आहे, 3 मेन कॉलम, सिरियल नंबर, कंडिशन ऑफ मोशन, रिव्होल्युशन. त्यातल्या रिव्होल्युशनच्या कॉलमला आपण सब कॉलम तयार करतोय, आणि या सब कॉलम मध्ये जे कोणी रोटेटिंग एलिमेंट आहेत या इपिसायक्लिक ट्रेन मधले रोटेटिंग एलिमेंट ते सगळे इथे लिहितोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आर्म, बरोबर, आर्म म्हणजे मी आर्म. आर्म झाल्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितलंय तुम्ही कुठलाही गिअर लिहू शकता इथं, पण जर प्रॉब्लेम चुकू द्यायचा नसेल तर सेंटर गिअर पासून स्टार्ट करायचं, सेंटर गिअर. आता इथं सगळ्यात सेंटरचा गिअर कुठला आहे, ए. याला आपण सन गिअर म्हणतो, इपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये त्याला काय म्हणतो, सन गिअर. म्हणजे इथं गिअर ए, तो लिहितोय तुम्ही गिअर ए. आता गिअर ए कोणत्या गिअरला मेश झालाय असं सांगायचं मला. गिअर ए कोणत्या, सी आणि बी ला,
बरोबर, बी ला आणि सी ला मेश झालाय. मग थोडंसं विचार करून सांगा, बी गिअरची आणि सी गिअरची स्पीड सेम असणार का वेगवेगळी असणार? सेम असणार. सेम. सेमच असायला पाहिजे. का सांगा? कारण की तो एका आर्म वरती माउंट केलाय. जर समजा बी ने इथे 2 रिव्होल्यूशन कंप्लीट केले तर त्यावेळेला सी पण किती कंप्लीट करणार? 2च कंप्लीट करणार. कारण की या दोन्ही गिअर मधलं डिस्टन्स काय आहे? सेम आहे. त्यामुळे हे दोन्ही गिअर कन्सिडर न करता दोघांच्या पैकी एकच लिहायचा. का? कारण की बी चे आणि सी चे रिव्होल्यूशन हे काय आहेत पाहनो? सेम आहेत. त्यामुळे मी इथे लिहितो गिअर बी डॅश सी, म्हणजे बी सी मी एकत्र लिहिलाय. का? दोघांचे पण रिव्होल्यूशन सेम आहेत हे मला या फिगर वरून कळते. ओके, आता मी गिअर बी सी लिहिला. आता बी कोणाला मिस झालाय सांगा? डी. आपण पहिल्यांदा ए घेतला, ए बी ला मिस झालाय. आता बी कोणाला मिस झालाय? गिअर डी ला. इथे लिहायचा गिअर डी. आता मी परत एकदा सांगतो, मी जे काही हा सिक्वेन्स लिहिलाय, हा सिक्वेन्स तुमचा असाच यायला पाहिजे असं नाही. पण मी एक रूल यूज करतो, सेंटर गिअर पासून मी नेहमी बाहेर जातो. सेंटर गिअर पासून मी नेहमी बाहेर जातो. ठीक आहे, मी तो रूल यूज केलाय. आता कोण जर पहिल्यांदा डी लिहिल, डी नंतर बी लिहिल, बी नंतर ए लिहिल, तरी सुद्धा आन्सर बरोबरच येते. ठीक आहे, फक्त एक फरक सांगतो, जर कोणी जर इथं गिअर डी लिहिला, गिअर डी, मग इथं बी आणि मग इथं ए लिहिला, तर मी लिहिलेला टेबल आणि त्यानं लिहिलेला टेबल हा कम्प्लीट वेगळा असतो, पण आन्सर सगळी सेम येतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पण काय करा, सेंटर गिअर पासून स्टार्ट करा, कधीच प्रॉब्लेम तुमचा चुकणार नाही. ठीक आहे, चलो टेबल मध्ये मी काय काय लिहिले परत एकदा सांगतो. 3 कॉलम केले, सिरियल नंबर, कंडिशन ऑफ मोशन, रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन मध्ये सब कॉलम काय काय केले? सगळ्यात पहिल्यांदा हा आर्म घेतला. हा आर्म ए पॉइंटला पिवोट केलेला आहे आणि त्याच्यावरती बी आणि सी गिअर माउंट केलाय. ठीक आहे, मी आर्म लिहिला. आर्म नंतर मी सेंटरचा गिअर लिहिला ए, त्यानंतर त्याला मेश झालेला गिअर बी आणि त्याला मेश झालेला गिअर डी. आता फक्त बी लिहिताना बी आणि सी मी एकत्र का लिहिले? कारण बी आणि सी ची स्पीड काय आहे? सेम आहे, त्यामुळे मी असं लिहिलंय. ठीक आहे, आणि हे ऑलरेडी काय झालंय, मी पहिल्या लेक्चर मध्ये सगळं एक्सप्लेन केलं होतं, त्यामुळे मी आता डायरेक्ट लिहिणार आहे. ठीक आहे, तुला जरा अवघड जाईल म्हणून काल मी व्हिडिओ सेंड केलेले. ठीक आहे, चालते. ओके, आता मी पहिली कंडिशन लिहितो. पहिली कंडिशन, आता या गिअर ट्रेन मध्ये जर समजा मी आर्म फिक्स केला, तरी कुठली गिअर ट्रेन होईल? ते सिंपल गिअर ट्रेन. गिअर ट्रेन मध्ये जर मी आर्म फिक्स केला, तरी कोणती गिअर ट्रेन होईल? सिंपल गिअर ट्रेन. कुठली गिअर ट्रेन होणार? सिंपल गिअर ट्रेन. ठीक आहे, मग सिंपल गिअर ट्रेनचा व्हेलॉसिटी रेशो लिहायला सोपा असते. त्यामुळे काय करायचं की पहिल्या कंडिशन मध्ये नेहमी हा आर्म काय करायचा? फिक्स करून घ्यायचा. म्हणून दिले तुम्ही आर्म इज फिक्स्ड. आर्म इज फिक्स्ड म्हणजे आर्म फिक्स झाला की ही इपिसायक्लिक गिअर ट्रेन ही सिंपल गिअर ट्रेनला कन्वर्ट होईल. आता ही सिंपल गिअर ट्रेन आहे. आता या सिंपल गिअर ट्रेन मध्ये सेंटरचा जो तुम्ही गिअर घेतला, सेंटरचा म्हणजे कोणता? ए, त्या गिअरचं एक रिव्होल्यूशन कन्सिडर करायचं. ठीक आहे, मी दिलेले आर्म इज फिक्स. पुढे लिहितो गिअर ए रोटेट्स थ्रू वन रिव्होल्यूशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता सगळ्यांसाठी एक महत्वाचं सांगतो, ही जी डायरेक्शन मी घेतोय अँटी क्लॉकवाईज, ही तुम्ही क्लॉकवाईज घेतलं तरी चालते, काही फरक पडत नाही. ठीक आहे, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की मी सेंटर पासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तसंच मी एक रूल ठरवलाय की मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिली जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये रिव्होल्यूशन हे नेहमी मी अँटी क्लॉकवाईजच घेतो. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज घेऊनच सॉल्व्ह करतो. ठीक आहे, आणि माझ्या प्रॉब्लेम मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ही प्लस आहे आणि क्लॉकवाईज डायरेक्शन ही मायनस आहे. ठीक आहे, चलो मी आता काय कंडिशन लिहिली परत एकदा सांगतो. हा आर्म मी फिक्स केला, सेंटरच्या गिअरचं मी एक रिव्होल्यूशन केलं, एक रिव्होल्यूशन, आणि त्याची डायरेक्शन घेतली अँटी क्लॉकवाईज. आता याच्यावरून हा टेबल कम्प्लीट करायचा. ठीक आहे, आता टेबल कसा कम्प्लीट करायचा बघा. आर्मचे रिव्होल्यूशन किती झाले सांगा? या कंडिशन प्रमाणे आर्मचे रिव्होल्यूशन किती झाले? सांगितले मी 1 काय लिहिलं इथं? आर्म इज 0. आता आर्मचे रिव्होल्यूशन किती झाले? 0. आर्मला मी फिरूज दिलं नाही, आर्म इज फिक्स, तो आर्मचे 0 रिव्होल्यूशन झाले. ओके, आता गिअर ए चे रिव्होल्यूशन किती झाले सांगा याच्यावर? गिअर ए चे 1. रिव्होल्यूशन रोटेट थ्रू 1 रिव्होल्यूशन लिहिले, त्यामुळे गिअर ए चं 1 रिव्होल्यूशन झालं.
ओके, गिअर एचं 1 रिव्होल्युशन. आता कुठल्या डायरेक्शनला झाले? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये प्लस घेतोय. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये प्लस घेतोय. सो +1. ओके, गिअर ए ची स्पीड माहिती आहे मला, आर्मची माहिती आहे ह्या कंडिशन प्रमाणे. आता गिअर बी ची स्पीड मला सांगायची, गिअर बी ची. मग आता गिअर बी ची जर स्पीड मला पाहिजे असेल तर मला ए ला बी हा गिअर काय झालाय, मेश झालाय. म्हणजे Mesh ए झालाय. गिअर आणि बी गिअर हे मेश झाले. म्हणजे त्यांचा मला काय लिहायला पाहिजे, इथं स्पीड रेशो लिहायला पाहिजे. ए गिअरचा आणि बी गिअरचा स्पीड रेशो लिहायला पाहिजे. म्हणून मी आता इथं लिहितो स्पीड रेशो. स्पीड रेशो कोणाकोणाचा? ए बी चा. अँड बी. गिअर ए अँड बी. आता स्पीड कोणाची शोधायची आहे, मला बी ची शोधायची आहे. म्हणून मी B ची. लिहितो स्पीड रेशो म्हणजे काय, स्पीड ऑफ बी डिवाइड बाय स्पीड ऑफ ए इज इक्वल टू स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतोय, टीथ. सो टीथ ऑफ ए डिवाइड बाय टीथ ऑफ बी. स्पीड रेशो म्हणजे बी ची स्पीड डिवाइड बाय ए ची स्पीड इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटर. पण मला टीथ पाहिजे म्हणून मी इन टर्म्स ऑफ टीथ लिहिले. इथं ए ची स्पीड असली की इथं ए चे टीथ येतील, इथं बी ची स्पीड असली की इथं बी चे टीथ येतील. आता हा झाला स्पीड रेशो. आता इथं या प्रॉब्लेम मध्ये परत ए ची स्पीड तुम्ही किती घेतली आता? 1. ठीक आहे, मी इथं ए ची स्पीड लिहिणार 1. सो एन बी डिवाइड बाय 1 इज इक्वल टू टी ए डिवाइड बाय टी बी. एन बी डिवाइड बाय 1 इज इक्वल टू टी ए डिवाइड बाय टी बी. कारण की मला ए ची स्पीड किती मी कन्सिडर केली इथं 1, म्हणून मी 1 लिहिलाय. सांगा मग आता एन बी इज इक्वल टू किती आला? एन बी TA बाय TB. टी ए बाय टी बी. म्हणजे बी ची स्पीड मिळाली मला आणि ती काय, टी ए डिवाइड बाय टी बी. म्हणजे टीथ ऑफ गिअर ए डिवाइड बाय टीथ ऑफ गिअर बी चा रेशो जर मी घेतला तर मला बी ची स्पीड मिळणार. आणि बी ची आणि सी ची स्पीड काय सेम आहे, त्यामुळे सी ची स्पीड पण हीच आहे. ओके, आता तुम्ही सांगायचं बघा एचं रोटेशन मी कुठे कन्सिडर केलं रे? एचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ए हा अँटी क्लॉकवाईज फिरायलाय, तर बी कुठे फिरणार? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. का? ए आणि बी हे एक्सटर्नली मेश झालेत. एक्सटर्नली मेशिंग मध्ये दोन्ही गिअर हे एकमेकाला अपोजिट फिरतात. म्हणजे ए अँटी क्लॉकवाईज फिरला तर बी कुठे फिरायला पाहिजे? क्लॉकवाईज. आता माझ्या प्रॉब्लेम मध्ये अँटी क्लॉकवाईज प्लस आहे, तर क्लॉकवाईज काय असणार? मायनस. आता हे साईन जे असते की नाही प्लस मायनस, हे आपण लिहायचं आहे. पहिल्या रोजचं प्लस मायनस साईन हे आपण लिहायचं आहे. ठीक आहे, मला गिअर बी आणि सी ची स्पीड मिळाली टी ए बाय टी बी, आणि मायनस साईन काय इंडिकेट करते, तो क्लॉकवाईज फिरायलाय. ओके, आता मला बी आणि सी ची स्पीड मिळाली. बी आणि सी ची स्पीड मिळाल्यानंतर आता राहिला गिअर डी. डी ची स्पीड मिळवायची. इथे या, सांगा कोण कोणाला मेज झाले? तर डी ला कोण मेज झालंय? गिअर डी ला. सी. गिअर डी ला सी आणि बी हे दोन्ही पण मेज झालेत ना. ठीक आहे, मग मी बी घेतो. म्हणजे मी बी चा आणि डी चा रेशो लिहिणार. गिअर बी चा आणि गिअर डी चा रेशो लिहिणार. ओके, इथे तुम्ही गिअर बी अँड डी. ठीक आहे, यांचा रेशो लिहायचा बी आणि डी चा. सांगा काय येणार? स्पीड ऑफ गिअर डी डिवाइड बाय स्पीड ऑफ गिअर बी इज इक्वल टू स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार? टीथ. टीथला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो टीथ ऑफ गिअर बी डिवाइड बाय टीथ ऑफ गिअर डी. सो टीथ ऑफ बी डिवाइड बाय टीथ ऑफ डी. आता याच्यामध्ये मला सांगा कोणाची स्पीड माहित आहे तुम्हाला? सी ची माहिती आहे. सी बी सी बी सी माहिती आहे, म्हणजे बी ची माहिती आहे. बरोबर आहे. बी ची स्पीड किती आहे? टी ए डिवाइड बाय टीपी. मी या स्पीड ऑफ बी ला तिकडे घेतो. सो स्पीड ऑफ डी इज इक्वल टू टी बी डिवाइड बाय टी डी इंटू हा स्पीड ऑफ बी कडे घेतो. आता टी बी डिवाइड बाय टी डी इंटू बी ची स्पीड किती आहे? टी ए डिवाइड बाय टी बी. टी ए डिवाइड बाय टी बी. हा टीबी टीबी काय होणार? कॅन्सल. म्हणजे स्पीड ऑफ गिअर डी किती आली बघा? टी ए डिवाइड बाय टी डी. स्पीड ऑफ गिअर डी किती आली? टी ए डिवाइड बाय टी डी. ओके, आता मी डी ची स्पीड तिथे लिहितो. टी ए डिवाइड बाय टी डी. काय केलं मी? सिंपल स्पीड रेशो लिहिला इनव्हर्सली प्रोपोर्शनल टीथ. बी तिकडे लिहिली स्पीड ची स्पीड. बी ची स्पीड मी टेबल वरून टी ए डिवाइड बाय टी बी ती पुट केली. टीबी टीबी कॅन्सल झाला. टी ए डिवाइड बाय टी डी. सो स्पीड ऑफ डी इज टी ए डिवाइड बाय टी डी. आता टी ए डिवाइड बाय टी डी ते लिहिलं. आता डी गिअर क्लॉकवाईज फिरणार का अँटी क्लॉकवाईज? डी गिअर क्लॉकवाईज फिरणार का अँटी क्लॉकवाईज? प्रॉब्लेम मध्ये बघून सांगायचं. ए कुठे फिरायला? ए अँटी क्लॉकवाईज. ए अँटी क्लॉकवाईज. बी
क्लॉकवाईज क्लॉकवाईज. एक्सटर्नल मेशिंग म्हणजे क्लॉकवाईज. ओके, हे अपोजिटला फिरणार. बी हा क्लॉकवाईजला फिरलाय. डी सांगा आता. डी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज Clockwise. क्लॉकवाईज. सगळ्यात Clockwise, महत्त्वाचं clockwise. लक्ष द्या. Clockwise. ए आणि बी ही एक्सटर्नल मेशिंग पेअर आहे. एक्सटर्नल मेशिंग पेअर ही अपोजिटला फिरते. अपोजिट. मग हा अँटी क्लॉकवाईज असेल तर हा क्लॉकवाईज येणार. पण बी आणि डी ही इंटरनल मेशिंग पेअर आहे. इंटरनल मेशिंग पेअर. इंटरनल मेशिंग पेअर मध्ये दोन्ही गिअर हे एकमेकाला सेम डायरेक्शनला फिरतात. ठीक आहे. मी हे मागच्या वेळेला पण एकदा दाखवलं होतं. तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. बघा, एक्सटर्नल मेशिंग आणि इंटरनल मेशिंग काय ते दाखवतो. बघा जरासं. जर समजा हा ए गिअर आहे आणि समजा हा बी गिअर आहे, याच्यामध्ये हे जे मेशिंग आहे हे एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल मध्ये हा अँटी क्लॉकवाईज फिरला तर हा क्लॉकवाईज फिरतो, म्हणजे अपोजिट. ह्याला म्हणायचं एक्सटर्नल मेशिंग. इंटरनल मेशिंग म्हणजे एका गिअरचे इंटरनल टीथ असतात, याचे इंटरनल, आणि दुसऱ्या गिअरचे हे एक्सटर्नल असतात, याचे एक्सटर्नल. म्हणजे याचे टीथ बाहेर असतात, बाहेर. याचे टीथ आतमध्ये असतात. याला आपण म्हणतो इंटरनल मेशिंगची पेअर. याच्यामध्ये दोन्ही गिअर हे एकाच डायरेक्शनला फिरतात. दोन्ही गिअर हे एकाच डायरेक्शनला फिरतात इंटरनल मेशिंगला. ठीक आहे. मग आता या फिगर मध्ये गेल्यानंतर ए आणि बी हे एक्सटर्नल आहेत, त्यामुळे अपोजिट फिरतील. बी आणि डी हे इंटरनल आहेत, त्यामुळे ते सेम डायरेक्शनला फिरतील. आता बी हा क्लॉकवाईज जर फिरत असेल तर डी पण कुठे फिरायला पाहिजे? क्लॉकवाईजच फिरायला पाहिजे. त्यामुळे डी ला मी इथं मायनस साईन देणार आहे. मायनस म्हणजे काय? क्लॉकवाईज रोटेशन. मायनस म्हणजेच काय? क्लॉकवाईज रोटेशन. ठीक आहे. आणि इथं माझं पहिली या टेबल मधली पहिली स्टेप संपली. ठीक आहे. एकदा तुम्हाला या टेबलची पहिली स्टेप लिहिता आली की तुम्हाला याच्या सगळ्या स्टेप लिहिता येतात. ठीक आहे. आता याच्या पुढचं मी फास्ट लिहित जातो. 2 नंबर, हीच कंडिशन आहे अशी लिहायची. आर्म इज फिक्स्ड, म्हणजे आर्म मी फिक्सच ठेवणार आहे अजून, म्हणजे सिंपल गिअर ट्रेन. त्यानंतर सेंटरचा गिअर, गिअर ए रोटेट्स थ्रू. आता मी 1 च्या ऐवजी किती घेणार? एक्स रिव्होल्यूशन. आता एक्स रिव्होल्यूशन म्हणजे काय? अगोदर त्याचं मी एकच रिव्होल्यूशन केलं होतं. आता काहीतरी एक 10-15 केले, काहीतरी वाढवले रिव्होल्यूशन, 10, 15, 20 काहीतरी. त्याला मी काय म्हटलंय? एक्स रिव्होल्यूशन. म्हणजे आर्म फिक्सच आहे, गिअर एच घेतलाय, रोटेशन 1 च्या ऐवजी किती घेतलं? एक्स. अँटी क्लॉकवाईजलाच घेतले, म्हणजे तोच गिअर आर्म फिक्स, फक्त रोटेशन 1 च्या ऐवजी काहीतरी वाढवलं, 10, 15, 20 काहीतरी केलं, त्याला मी म्हटलं एक्स. ओके. मग आता हे कसं लिहायचं? तर तुम्हाला मी आधी पहिल्या वेळेला सगळं एक्सप्लेन केलं होतं. आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये काय करायचं? ह्या पहिल्या रोला एक्सनं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुम्हाला काय मिळते? त्याची स्पीड मिळते. ओके. सो 0 इंटू एक्स म्हणजे किती येणार? 0. 1 इंटू एक्स, एक्स. आता इथे काय येणार बघा? मायनस एक्स टी ए बाय टी बी, मायनस एक्स टी ए बाय टी डी. ओके. म्हणजे एक्सनी मल्टिप्लाय केलं, पहिल्या रोला एक्सनी मल्टिप्लाय केलं मी. ओके. म्हणजे मला दुसरी रो मिळाली. आता पहिल्या रो मध्ये आणि दुसऱ्या रो मध्ये काय फरक आहे? 1 च्या ऐवजी किती रिव्होल्यूशन आली? तर एक्स रिव्होल्यूशन, एवढाच फरक आहे. ठीक आहे. आता तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपला काय करणार मी? वाय. तिसऱ्या स्टेपला काय करायचं? आर्म जो फिक्स होता तो आता रिलीज करायचा. आर्म जो फिक्स होता तो रिलीज करायचा आणि त्याला फिरू द्यायचं. आता त्याचे काहीतरी रिव्होल्यूशन होतील, 2, 4, 5 काहीतरी होतील की आर्मचे रिव्होल्यूशन. फिरायला लागला तर आर्मचे काहीतरी रिव्होल्यूशन होतील. तर ते रिव्होल्यूशन मी किती घेणार? वाय. म्हणून मी लिहितो ऍड वाय रिव्होल्यूशन. म्हणजे आर्मचे रिव्होल्यूशन झाले वाय असं कन्सिडर केलं. पण सगळ्यांच्या मध्ये वाय रिव्होल्यूशन काय करायचे? आर्मचे ऍड करायचे. आता याच्यानंतर लास्टची म्हणजे चौथी स्टेप म्हणजे टोटल मोशन. टोटल मोशन कशी लिहायची बघा? आता टोटल मोशन यातला 2 नंबर म्हणजे त्या गिअरचं रिव्होल्यूशन आणि आर्म केलेलं रिव्होल्यूशन हे एकमेकांमध्ये काय करायचे? ऍड करायचे. तुम्हाला काय मिळते? इपिसायक्लिक गिअर ट्रेन मधल्या त्या पर्टिक्युलर गिअरची स्पीड मिळते. त्यामुळे 2 नंबर आणि 3 नंबर ची ऍडिशन करायची. सो 0 प्लस वाय म्हणजेच वाय, एक्स प्लस वाय. काल मला एकाने विचारलं तर सांगतो, हे प्लस हे फक्त मी लिहिताना हे पुढे लिहिणार, हे मागे लिहिणार. ओके. सो वाय मायनस एक्स टी ए बाय टी बी, या दोघांची ऍडिशनच केली आहे. ओके. हे प्लस हे प्लस वाय पुढे असणार, तर फक्त मी अगोदर लिहितो वाय मायनस एक्स
TA बाय TD. ओके. आणि हा टेबल लिहून झाला की तुमचा 50% प्रॉब्लेम संपला. हा टेबल लिहून झाला की तुमचा 50% प्रॉब्लेम संपला. हा टेबल लिहिताना तुमच्या एक लक्षात आलं असेल, मी गिवन काहीही युज केलेलं नाही. हे जे गिवन आहे ते मी काहीही युज केलेलं नाही. फक्त गिअरिंग डायग्राम बघितलं, गिअरिंग डायग्राम, आणि त्याच्यावरनं डायरेक्ट टेबल बनवला. परत सांगतो, टेबल लिहिताना गिवनचा काहीही युज करायचा नाही. टेबल लिहिताना गिवनचा काहीही युज करायचा नाही. का सांगतो? तुमचं कन्फ्युजन काय होऊ शकते ते सांगतो. मी इथं घेताना गिअर ए कुठे रोटेट घेतलाय? अँटी क्लॉकवाईज. प्रॉब्लेम मध्ये कुठे दिलाय? क्लॉकवाईज. हा, म्हणून काय म्हटलं मी, हे विचारच करायचं नाही. आपलं जे ठरले ना त्याप्रमाणे लिहित जायचं. ह्या क्लॉकवाईज काय करायचं ते प्रॉब्लेम मध्ये बघूया सोडवताना. ठीक आहे. त्यामुळे याचा काहीही विचार करायचा नाही. गिवनचा जी फिगर दिसते आणि आपले जे रूल ठरलेत त्याप्रमाणे टेबल बनवून घ्यायचा. ठीक आहे. आता या टेबल मध्ये काय डाऊट असेल तर विचारा, कारण की हा टेबल झाला म्हणजे आपला 50% प्रॉब्लेम संपला. बघा पुढे. हा. ओके. कारण ऑलरेडी आपण एक प्रॉब्लेम सोडवलाय, एकदा टेबल कसा नुसतं ड्रॉ करायचं बघितलाय. त्यामुळे तसं टेबल सोपं आहे. पहिल्या वेळेला एक रिव्होल्यूशन, दुसऱ्या वेळेला एक्स रिव्होल्यूशन, तिसऱ्या वेळेला वाय रिव्होल्यूशन, आणि चौथ्या वेळेला ऍडिशन. ओके. चलो, आता प्रॉब्लेमचं स्टेटमेंट न वाचता मी डायरेक्ट टेबल बनवला. आता तुम्हाला मी दुसरी स्टेप सांगितली यातली. ही पहिली स्टेप झाली टेबल ऑफ मोशन किंवा स्पीड. टेबल ऑफ मोशन किंवा स्पीड. ओके. आता या प्रॉब्लेम मध्ये जेवढे गिअर आहेत, जेवढे गिअर त्यांचे टीथ दिलेत का बघा. दिलेत की. दिलेत? बीट आणि सीच दिलेलं नाही. कुणाकुणाचे टीथ दिलेत आणि कोणाचे दिलेले नाही ते बघून घ्या. हे बघा, ए चे टीथ दिलेले आहेत, डी चे टीथ दिलेले आहेत, बी आणि सी गिअरचे टीथ दिलेले नाहीत. या फिगर वरून तुम्हाला काय वाटते, बी चे आणि टीथचे, सी चे टीथ सेम असायला पाहिजेत का वेगवेगळे? सेम असणार. सेम असायला पाहिजेत. बरोबर, कारण की दोन्ही सेम गिअर आहेत, आयडेंटिकल गिअर आहेत, बी आणि सी. त्यामुळे बी चे आणि सी चे टीथ सेम असणार. मग तुम्हाला मी एक लास्ट टाइमला एक गोष्ट सांगलेली जर आठवते का बघा. हे टीथ जर कॅल्क्युलेट करायचे असतील मिसिंग गिअरचे, तर मी काय करतो, बी गिअरचे टीथ डिटरमाइन करतो. म्हणून मी सेकंड स्टेप लिहितो आता इथं. डिटरमाइन टीथ ऑफ गिअर बी. गिअर बी चे मी टीथ डिटरमाइन करणार आहे. टीथ डिटरमाइन करण्यासाठी मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलेलं तसं करायचं. सगळ्यात बाहेर गिअर कुठला आहे? डी. त्याची रेडियस लिहायची. सगळ्यात बाहेरच्या गिअरची रेडियस लिहायची. म्हणजे डी ची रेडियस लिहिणार मी. म्हणजे तुम्ही रेडियस ऑन गिअर डी इज इक्वल. डी ची रेडियस लिहायची आहे म्हणून बघा. म्हणजे कुठनं कुठेपर्यंत डिस्टन्स येणार आहे? सेंटर पासून बाहेर पर्यंत, बाहेरपर्यंत. डी पर्यंत. बरोबर. आता तुम्ही सांगा, मला इथून बाहेर इथपर्यंत जायचं आहे, इथून बाहेर इथपर्यंत जायचं आहे. मग मी इथून इथपर्यंत गेलो तर हे काय आहे डिस्टन्स? रेडियस ऑफ ए. रेडियस ऑफ ए. डायमीटर ऑफ बी. डायमीटर ऑफ बी. समजलं मी काय केलं? सगळ्यातल्या बाहेरच्या गिअरची रेडियस लिहायची, आणि ती लिहिताना कशी करायची बघा. इथून मी इथपर्यंत गेलो तर हे रेडियस ऑफ गिअर ए आहे, आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स हे डायमीटर ऑफ गिअर बी आहे. म्हणजे रेडियस ऑफ ए प्लस डायमीटर ऑफ बी. ओके. म्हणून मी आता तसं लिहितो, रेडियस ऑफ ए प्लस डायमीटर ऑफ बी. ठीक आहे. पण मी तुम्हाला लास्ट टाइम काय सांगितलेलं, हे इक्वेशन मला टोटल इन टर्म्स ऑफ रेडियस पाहिजे. मग मी डायमीटरला रेडियस मध्ये लिहितो 2. आर ए प्लस डायमीटर म्हणजे काय, 2 टाइम्स रेडियस. डायमीटर म्हणजे काय, रेडियस. आता हे इन टर्म्स ऑफ रेडियसचं इक्वेशन मिळालं. तुम्हाला मी लास्ट टाइमला ते मॉड्युलवरनं डायमीटर वरून कसं कन्वर्ट करायचं ते सांगितलेलं. रेडियसच्या ऐवजी आता रिप्लेस कशाने करायचं, टीथ. Therefore, teeth on gear D is equal to teeth on A plus 2 times teeth on B. म्हणजे रेडियसला डायरेक्ट काय करायचं, टीथ न रिप्लेस करायचं. हे कसं कन्वर्ट करायचं त्याचं मी मागच्या वेळेला डेरिव्हेशन करून दाखवलेलं. रेडियसच्या ऐवजी टीथ ऑफ डी, रेडियस ऑफ ए च्या ऐवजी टीथ ऑफ ए, रेडियस ऑफ बी च्या ऐवजी टीथ ऑफ बी. ओके. आता कोणाचे टीथ माहित नाहीत ते मिळतील तुम्हाला. डी ची टीथ किती आहेत बघा. डी ची 40, 90 आहेत.
डी चे टीथ किती आहेत 90 ml आणि ए चे 40 40 ml. 40 ml काय ओके प्लस 2 टाइम्स टीथ ऑफ बी 40 ला इकडे घ्या सो 90 मायनस 40 इज इक्वल टू 2 टाइम्स टीथ ऑफ बी 40 इकडे आला मायनस झाला आता 2 ने डिवाइड करा किती येतात बघा 25. ओके सो बी चे टीथ किती आहेत बाळांनो 25 B चे आणि C चे. बी चे टीथ मला मिळाले परत सांगतो काय केलं सगळ्यात बाहेर गिअरची रेडियस लिहायची ती रेडियस कशी लिहायची आर ए प्लस डायमीटर ऑफ बी रेडियस ऑफ ए प्लस डायमीटर ऑफ बी त्या रेडियसला टीथ मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे डायमीटर 2 टाइम्स ओके आणि याच्यावरून मला बी चे टीथ मिळाले इथं तुमचा 70% प्रॉब्लेम संपला इथं तुमचा 70% प्रॉब्लेम संपला सगळ्यांसाठी एक महत्वाचं सांगतो काय झूमचा व्हिडिओ 40 मिनिटं चालतोय त्यामुळे जर समजा व्हिडिओ बंद पडला तर मगाशी पाठवलेल्या आयडीलाच परत जॉईन करायचं मगाशी पाठवलेल्या आयडीलाच परत जॉईन करायचं ठीक आहे चलो बी चे टीथ मिळाले मला बी चे टीथ मिळाले 70% प्रॉब्लेम आपला संपलाय अजून मी गिवन मध्ये गेलेलोच नाही टेबल डायरेक्ट फिगर वरनं काढला टीथ फक्त बघितले कोणाचे टीथ माहित नव्हते त्याचे शोधले म्हणजे बी चे मिळाले आता सांगा बी चे टीथ आणि सी चे टीथ काय तरी बी चे टीथ आणि सी चे टीथ काय सेम आहेत काय वेगवेगळे सेम सेम आहे ठीक आहे त्यामुळे मी लिहितो बट बी इज इक्वल टू टी सी बी चे आणि सी चे टीथ काय सेम आहेत म्हणजे सी चे पण 25 आहेत हे मुद्दा म्हणून लिहून ठेवलं इथं 2 स्टेप संपल्या आता लास्ट तिसरी स्टेप इथं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली स्पीडची कंडिशन बघायची प्रॉब्लेम मध्ये दिलेली स्पीडची कंडिशन सांगा पहिली कंडिशन काय गिअर ए चे किती रिव्होल्यूशन दिले 1 कुठल्या डायरेक्शनला क्लॉकवाईज ती कंडिशन लिहायची मग मी इथे लिहितो गिअर ए चे रिव्होल्यूशन किती आहेत 1 कुठल्या डायरेक्शनला क्लॉकवाईज हे लिहिलं आता टेबल मध्ये जायचं टेबल मध्ये आता गिअर ए चं रिव्होल्यूशन म्हणजे ए ची स्पीड आहे ना ही ए ची स्पीड किती आहे 1 आता तुम्ही सांगा मला बाळांनो हे क्लॉकवाईज म्हणजे प्लस का मायनस क्लॉकवाईज मायनस येणार. मायनस म्हणजे मला दिलेली स्पीड ए ची हे त्यांनी -1 दिली आहे समजलं या क्लॉकवाईजचा इथे यूज झाला बघा मायनस लिहिलं ठीक आहे म्हणजे गिअर ए चं 1 रिव्होल्यूशन झाले म्हणजे ए ची स्पीड ही -1 आहे क्लॉकवाईज म्हणजे मायनस ठीक आहे आता हे दिलेलं त्यानं स्टेटमेंट मी लिहिलं आता ए ची स्पीड टेबल मध्ये जाऊन बघायची किती आहे ए ची टेबल मध्ये आता ही चौथी X + Y. किती आहे गिअर ए ची स्पीड इथे आहे बघा चौथी रो बघायची काय सांगा एक्स प्लस वाय प्लस वाय म्हणजे तुमच्या टेबल प्रमाणे ए ची स्पीड ही काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आला -1 आता याचाच अर्थ हा एक्स तिकडे घ्या तो y इज इक्वल टू -1 किती गेला का होणार -x y इज इक्वल टू किती आला -1 -x ही पहिली कंडिशन यूज केली मी पहिली ओके आता दुसरी कंडिशन काय आहे गिअर डी ची किती रिव्होल्यूशन दिलेत हाफ कुठल्या डायरेक्शनला अँटी क्लॉकवाईज गिअर डी चे किती रिव्होल्यूशन दिलेत हाफ रिव्होल्यूशन. आणि कुठली डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज. म्हणजे थोडक्यात गिअर डी ची स्पीड दिली मला किती आहे ती हाफ आणि अँटी क्लॉकवाईज याचा अर्थ इथे काय येणार प्लस क्लॉकवाईज याचा अर्थ इथे काय येणार प्लस म्हणजे गिअर डी ची स्पीड किती आहे हाफ रिव्होल्यूशन आहे पण टेबल मध्ये जाऊन डी ची स्पीड किती आहे ते बघा टेबल मध्ये जाऊन -6 TA/TD. टेबल मध्ये डी ची स्पीड किती आहे बघा आहे काय y - x TA/TD लिहितो y - x TA/TD इज इक्वल टू हाफ रिव्होल्यूशन हे त्यांनी दिलेलं आहे मी टेबल प्रमाणे बघून लिहिलं आता या y ची किंमत इथं आहे बघा आहे काय -1 - x तिथे लिहितो सो -1 - x म्हणजे हे y झाला y -x TA
टीए किती आहे सांगा? टीए PN 40 आहे. ओके. 40 आहे. टीडी किती आहे सांगा? 90. 90. किमती पुढे तो y ची किंमत टाकली -1 -x इथे आहे बघा y ची किंमत. त्याला पाहिलं तर मी ए म्हणतो फ्रॉम ए वरून लिहिली y ची किंमत. x तसंच ठेवला. टीए ची किंमत 40, टीडी ची किंमत 90. हा तसंच ठेवला. हे किती ते सांगा सॉल्व्ह करून? कुठलं 4. 40 डिवाइड बाय 90. 0.44. 0.44 बघा हा -1 - x हा -x इंटू हे किती आलं 0.44 इज इक्वल टू हाफ. ओके. आता -1x -0.44x हे दोन्ही एकत्र करा. तो हा -1 राहील. हा मायनस किती येणार 1.44x इज इक्वल टू हाफ. आता काय करतो बाळांनो बघा -1 तिकडे घ्या. तो -1.44x इज इक्वल टू हाफ प्लस 1. हा -1 इकडे गेला की काय आला +1 झाला. ओके. पुढे असंच कंटिन्यू करतो. आता हा 1.44 तिकडे नेऊन या. हे किती झालं रे? 1.5 झालं ना. 0.5 + 1 म्हणजे 1.5. हा -1.44x. 1.5 झाला तू. 1.5 डिवाइड बाय 1.44 मायनस साइन पण तिकडे. सॉल्व करा किती ते सांगा. -1.04. -1.04. हे काय केलं कळलं सगळ्यांना? बघा y ची किंमत टाकली -1 - x. टीए टीडी ची किंमत टाकली 0.44 आलं. हा -1x -0.44x दोघांना एकत्र केलं म्हणजे 1.44x झाला. -1 तिकडे गेला +1 झाला. हाफ प्लस 1 म्हणजे 1.5 झाला 1.5. हा 1.44 इकडे नेऊन डिवाइड केला. मायनस साइन पण तिकडे नेलं. ओके. सो x ची किंमत मिळाली. आता ही x ची किंमत काय करा a मध्ये पुट करा. फ्रॉम a y इज इक्वल टू -1 मायनस x आहे. सो -1 x ची किंमत किती आहे? -1.04. प्लस होती ती. हे मायनस प्लस. तो y किती आला? 0.4. 0.04 आहे. हा 1.04 आहे ना. तो 1.04 - 1 म्हणजे 0.04. म्हणजे मला x मिळाला, y मिळाला. ज्या वेळेला तुम्हाला x आणि y मिळेल त्यावेळेला तुमचा 90% प्रॉब्लेम संपला. मी जरा इथपर्यंत रिवाइज करतो आणि मग बाळांनो आपण काय करूया पुढचे आन्सर काढूया. आता फक्त आन्सर शोधायचे राहिले. ठीक आहे. मे बी मला वाटतं आता व्हिडिओ बंद पडेल. पुन्हा लगेच सगळ्यांनी जॉईन करा. ठीक आहे. मी तोपर्यंत रिवाइज करतो. बघा मला हा प्रॉब्लेम दिलेला मी गिवन जे दिलेलं एचं रिव्होल्युशन डीचं रिव्होल्युशन एचे 30 डीचे 30 लिहून घेतले. त्यानं दिलेली फिगर ड्रॉ केली. मे बी बुकलेटमध्ये आहे नाही मला माहित नाही. काही वेळेला बुकलेट मधल्या फिगर ह्या मिसिंग आहेत. ठीक आहे. म्हणून मी ते ड्रॉ केले की दिलेली आहे फिगर दिलेली आहे. मग ए हा सेंट्रल गिअर म्हणजे सन गिअर आहे. डी हा बाहेर आहे म्हणजे अँग्युलर गिअर आहे. अँग्युलर म्हणजे इंटरनल टिपचा गिअर. बी आणि सी हे आर बघ. मग दिलेल्या कंडिशन प्रमाणे मी काय केलं पहिल्यांदा टेबल ऑफ मोशन म्हणजे स्पीड लिहिला. लिहिताना 3 कॉलम केले. सिरियल नंबर, कंडिशन ऑफ मोशन, रिव्होल्युशन. रिव्होल्युशनला कधी पण सगळ्यात पहिला लिहायचा. त्यानंतर सेंटर गिअर पासून स्टार्ट करायचं. गिअर ए, त्यानंतर गिअर बी आणि गिअर डी. गिअर ए, गिअर बी, गिअर डी. बी आणि सी ची स्पीड सेम आहे म्हणून एकत्र लिहिले. पहिली कंडिशन आर्म इज फिक्स म्हणजे सिंपल गिअर ट्रेन घ्यायची. त्यातला सेंटर गिअर म्हणजे ए गिअरचं 1 रिव्होल्युशन घ्यायचं अँटी क्लॉकवाईज. त्यावरनं आर्मची स्पीड 0 फिक्स आहे म्हणून गिअर एचं रिव्होल्युशन मी 1 घेतले. बीचं आणि डीचं हे स्पीड रेशोवरनं डिटरमाइन करायचं. ए आणि बीचा रेशो लिहिला तुम्हाला बीची स्पीड मिळाली. बी आणि डीचा रेशो लिहिला तुम्हाला डीची स्पीड मिळाली. हे साईन जे आहेत प्लस मायनस साईन हे आपण लिहायचे आहेत. एचं रिव्होल्युशन मी अँटी क्लॉकवाईज घेतले म्हणून प्लस, बीचं क्लॉकवाईज आणि एक्सटर्नल मेशिंग मायनस, डी हा बीला इंटरनल मेश म्हणजे मायनस. मग दुसऱ्या वेळेला मी एक्स रिव्होल्युशन घेतलं म्हणजे एक्स न मल्टिप्लाय केलं पहिल्या रोला. आर्म रिलीज केला म्हणजे वाय ऍड केला.
2 नंबर आणि 3 नंबरची मोशन म्हणजे टोटल मोशन. हा तुमचा निम्मा प्रॉब्लेम सांगा. त्यानंतर जे टीथ माहित नाहीत ते टीथ डिटरमाइन करायचे. म्हणजे ए आणि डी चे दिले होते, ए आणि डी चे. बी चे आणि सी चे माहित नव्हते. जो बाहेरचा गिअर आहे त्याची रेडियस लिहायची. तर रेडियस ऑफ डी इज इक्वल टू काय येणार, रेडियस ऑफ ए प्लस डायमीटर ऑफ बी ते लिहिते. सो रेडियस ऑफ डी इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस डायमीटर ऑफ बी. डायमीटरला 2 टाइम्स रेडियस लिहिलं, रेडियसला टीथनं रिप्लेस केलं, त्यावरनं बी चे टीथ मिळाले, बी चे आणि सी चे सेम आहेत. त्यानंतर तिसरी ही महत्वाची स्टेप ज्यात एक्स आणि वाय शोधायचा असतो. हे शोधण्यासाठी काय आहे, प्रॉब्लेम मध्ये 2 कंडिशन दिल्या असतात स्पीडच्या. मला ए ची स्पीड दिल्या आणि डी ची दिल्या. ठीक आहे, त्या 2 कंडिशन लिहायच्या. गिअर ए ची स्पीड 1 रिव्होल्यूशन क्लॉकवाईज, ए ची स्पीड 1 रिव्होल्यूशन क्लॉकवाईज म्हणजे मायनस. ए ची स्पीड टेबलमध्ये जाऊन बघायची. टेबलमध्ये ए ची स्पीड आहे एक्स प्लस वाय. सो इथे लिहिलं मी एक्स प्लस वाय, ए ची स्पीड इज इक्वल टू मायनस. त्यावर मी वाय शोधून ठेवला इन टर्म्स ऑफ एक्स, याला म्हटलं मी ए. दुसरी कंडिशन दिला गिअर डी ची हाफ रिव्होल्यूशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हाफ रिव्होल्यूशन अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस डी ची स्पीड दिल्या. डी ची स्पीड टेबलमध्ये जाऊन बघायची. डी ची स्पीड टेबलमध्ये जाऊन बघायची, चौथी रो वाय मायनस एक्स टी ए बाय टी डी. सो वाय मायनस एक्स टी ए बाय टी डी म्हणजे हाफ आहे. मी यात वाय ची किंमत टाकली ए वरून, टी ए टी डी च्या किमती टाकल्या, सॉल्व्ह करत गेलो. सॉल्व्ह करत गेल्यानंतर मला त्यातनं एक्सचा आन्सर मिळाला. एक्सचा आन्सर मी 1 मध्ये ए मध्ये पुट केलं, मला वाय मिळाला. जे एक्स माहित झाला, वाय माहित झाला. आता बाळांनो प्रॉब्लेम मध्ये आन्सर काय विचारले बघा. 1 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये आन्सर काय विचारले बघा. काय विचारलंय आन्सर, मी प्रॉब्लेम स्टेटमेंट परत वाचू बघा. An epicyclic train of gears is arranged as shown in figure. How many revolutions does the arm? आर्मचे किती रिव्होल्यूशन होतात असं क्वेश्चन आहे. मग सांगा मला आता. म्हणजे तुम्ही देअरफॉर स्पीड ऑफ आर्म, आर्मची स्पीड किती आहे असं मला विचारले. स्पीड ऑफ आर्म. सो स्पीड ऑफ आर्म टेबलमध्ये जावा, टेबलमध्ये आणि बघून Y. सांगा आर्मची स्पीड किती आहे बाळांनो, वाय. Y.